मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। साधारणतः आज 15 ऑगस्ट आहे। सर्वच लाडक्या बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना उत्कंठा आहेच की जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। काल आपण एक बातमी देखील दिली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत यांचे जुने व्हिडिओ दाखवून लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट आहेत 3000 रुपये मिळणार अशा प्रकारची अपडेट येत होती। परंतु महाराष्ट्र शासनाचं अधिकृत लक्षात घ्या ट्विटरचं पेज आहे तर या ठिकाणी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही। अशा प्रकारची माहिती महाराष्ट्राचं अधिकृत जे ट्विटरचं पेज आहे तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा निर्णय झालेला आहे। अजून 2 हप्ते वितरणासंदर्भात शासकीय निर्णय पास झालेला नाही। आणि तरी देखील काल संध्याकाळी TV9 मराठी या ठिकाणी एक शॉर्ट प्रसिद्ध झाली। त्यांनी सांगितलेलं आहे की विश्वसनीय सूत्रांकडून 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार, रक्षाबंधन गिफ्ट मिळणार अशा प्रकारची बातमी येत आहे। त्यामुळे नक्की कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण एकच विनंती करू शकतो तर थोडी प्रतीक्षा करा। साधारणतः जुलै महिन्याचा हप्ता येणार हे कन्फर्म आहे। पण कालची शासकीय जी पोस्ट आहे किंवा शासनाचे अधिकृत ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी आलेल्या पोस्टच्या माध्यमातून अजून शासनाचा कुठलाही लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही। 2 हप्ते मिळावेत अशी आपण देखील इच्छा व्यक्त करतोय। आनंदाचीच बातमी असणार आहे 2 हप्ते एकत्रित यावेत। परंतु लक्षात घ्या अजून कुठल्याही प्रकारचे 2 हप्ते वितरणासंदर्भात शासकीय निर्णय पास झालेला नाही। आपण देखील अपडेट घेत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज हप्ता येणार का तर आज 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट निमित्त जर लाभ वितरण होत असेल तर आज साधारणतः दुपारनंतर लाभ वितरण होऊ शकतं, अन्यथा लाभ वितरण आहे ते सोमवारपासूनच जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुन्हा थोडी प्रतीक्षा करावीच लागणार आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतरच आता आपण व्हिडिओ देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सोशल मीडियावरती अनेक बातम्या येत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अगदी शासनाने प्रसिद्ध केलेली माहिती ही आपण लाडक्या बहिणींना समोर घेऊन येत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। येणारा हप्ता शासकीय माहिती मिळालेल्यानुसार केवळ जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे। रक्षाबंधन गिफ्ट संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची घोषणा झाली नाही आहे किंवा 3000 रुपये मिळण्यासंदर्भात मंत्री आदिताई तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही। तर अशी ही महत्त्वाची अपडेट आहे। हप्ते वितरण कधीही सुरू होऊ शकतं कारण का शासकीय निधी मंजूर झालेला आहे, DBTकडे ट्रान्सफर देखील झालेला आहे। फक्त DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींनी आपला जो हप्ता आहे जो रेग्युलर येण्यासाठी काळजी घेतली पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही कागदपत्रांमध्ये बदल करू नका, नियमांमध्ये बसा आणि आधार सेटिंग चेंज करू नका। तर ही अपडेट आपण देत आहोत। याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यांपासून हप्ते आले नव्हते, ज्यांची कागदपत्र फेरतपासणी झालेली आहे, पात्र झालेले आहेत, अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येणार आहे। लवकरच प्रतीक्षा संपणार आहे। आपण देखील अपडेट या संदर्भात घेतच आहोत। तर अशा प्रकारे अजून लाडक्या बहिणींसंदर्भात EKYC सुरू झाली नाही आहे। महा-ID पोर्टल मार्फतची EKYC आणि लाडकी बहीण योजना EKYC पूर्णतः वेगळी आहे। शासनाचे जोपर्यंत निर्देश येत नाही आहे तोपर्यंत KYC सुरू झालेली नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।